झी 24 तास एक पाऊल पुढे। तर रेसकोर्सवर थीम पार्क उभारावं या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी टीका केली। उद्धव ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली, ते फक्त मुंबईकरांना स्वप्न दाखवतात पण पूर्ण करत नाहीत असं सांगत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। या जागेवर रेसकोर्स असावा आणि तो सुटीच्या दिवशी बघण्यासाठी खुला करावा असंही स्पष्ट मत नितेश राणेंनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे देवाणघेवाणीचं राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच शिवसेना राज ठाकरेंनी ताब्यात घ्यावी, उद्धवना ती चालवता येत नाही अशी ही घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे। शिवसेनेचं भविष्य शून्य आहे। शिवसेना हा पक्ष हा अक्षरशः भविष्यामध्ये त्याचा आरपीआय सारखं होणार आहे की फक्त नेते राहणाऱ्या आतमध्ये ना नगरसेवक आमदार खासदार कोणच उरणार नाही। मला एकमेव असं वाटतं की शिवसेना वाचवायची असेल तर माननीय राजसाहेब ठाकरेंनी शिवसेना हातात घ्यावी, उद्धव ठाकरेंनी बाजूला राहावं आणि बाळासाहेबांचा जो वारसा आहे तो राजसाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून पुढे घेऊन जावा। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी नितेश राणे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्या सोबत आहेत नितेश राणे। नितेशजी, उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेला तुमचा आक्षेप आहे, तो का? आतापर्यंत त्या लोकांनी असंख्य अशा घोषणा मुंबईकरांसाठी केल्या, त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण असेल की लंडन आयच्या धर्तीवर मुंबईमध्ये मुंबई आय बांधण्याची संकल्पना असेल किंवा वॅक्स म्युझियम जो तारापोरम मरीन ड्राईव्हला तिथे वॅक्स म्युझियम बांधण्याची संकल्पना असेल। त्याच्यामध्ये त्याने कोणी फक्त घोषणा केलेल्या आहेत आणि त्या प्रकल्पाबद्दल आज काहीही झालेलं नाहीये। मग त्या प्रकल्पांबद्दल आतापर्यंत काय झालेलं नसेल तर ह्याच्याबद्दल होईल ह्याची शाश्वती काय? नेमकं तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी काय असावं? असं आहे, रेसकोर्स आज वर्षानुवर्ष मुंबईचा एक शान राहिलेली आहे, एक आकर्षण राहिलेलं आहे। वर सगळ्या पद्धतीचे लोक, सामान्य मुंबईकर असतील, मग श्रीमंत गरीब सामान्य असे सगळे येऊन तिथे जातात। काही टक्के जातात पण जातात, रविवारच्या दिवशी बाबा रेस बघायला जातात। मग ते तिथे हलवण्यात न यावं ही माझी ठोस भूमिका आहे। तिथे येण्या जाण्यासाठी पण ते उघडं ठेवावं आणि त्यासाठी पाहिजे तर तिकीट उतरून कर आकारावा ना। म्हणजे शिवसेना हे जी चार चौकडी आहेत जवळचे त्यांचे, त्या लोकांनी त्यांच्या डोक्यात स्वतःची जागा वाचवण्यासाठी हे सगळ्या प्रयत्न ते लोक करतायत। का नाही पुढे येऊन स्वतःची जागा देत? कधीच देणार नाही, पण वेगळा काहीतरी म्हणून उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये टाकायचं आणि त्यांना वाटतं अरे बाबा काहीतरी वेगळा विचार आहे, ह्याच्यामुळे आम्हाला 1 महिन्याची पब्लिसिटी भेटेल म्हणून ते लोकांच्या समोर येतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।